मुलगा जे बेरोजगार होता त्याला उचलून मुंबईवरनं दर्यापूर मध्ये आणलं, त्याला रोजगार देण्याकरिता. माझा प्रश्न तुमच्या लोकांना आहे की आपण असे लोकांना मतदान करणार काय? ज्यांनी बँक डुबवली, ज्यांनी कामगारांचे पैसे डुबवले, 9,900 कोटी रुपये त्या बँक मध्ये गोरगरिबांचे होते, त्या अशा व्यक्तीला आपण मतदान करणार काय? आज ज्या पाना चिन्हावर बुंदिले साहेब उभे आहे, इंजिनियर आहे, माजी आमदार आहे, नम्र आहे, सौम्य आहे, ईमानदारीने लोकांचे काम करणार आहे. तुम्ही या व्यक्तीला मतदान करणार की दारू विकणाऱ्याला मतदान करणार? तुम्ही बुंदिले साहेबांना मतदान करणार की 900 कोटी घोटाळा करणारा मतदान करणार? आणि आज जे म्हणताय की ते महायुतीची उमेदवार आहे, ते डुप्लिकेट उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीचा खरा उमेदवार बुंदिले साहेब आहे. मी आपल्याला आज या मतदारसंघाची सून म्हणून, अरे ज्यांनी माझा पराभव केला, काल खल्लार मध्ये माझ्या सोबत तेच अत्याचार केला, ज्यांनी माझा पराभव केला, त्यांनी राजकमलवर तो धिंगाणा घातला, अशा लोकांना आम्ही मतदान करणार काय? मी तुम्हाला आज हात जोडून विनंती करते, सगळ्या माझ्या युवकांना, माझ्या बुजुर्गांना, माझी मातृशक्तीला, तुम्ही बुंदिले साहेबाला मतदान करा. 5 वर्ष या मतदारसंघाची जबाबदारी नवनीत राणा तुमची घे. 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचे बांधण हे मातीकरण नाही, खडीकरण नाही, 100% हा डांबरीकरण तुम्हाला करून देऊ, एवढा शब्द मी तुम्हाला देते. जेवढे माझी मातृशक्ती आहे, अरे ज्यांना लाडकी बहीण योजना 1500 येत आहे, तुमची नवनीत ताईचा शब्द तुम्हाला आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये निराधार, श्रावणबाळ, मतिमंद या सगळ्या वर्गाचे 3000 रुपये महिन्याचे मी तुम्हाला करून देईन. अरे माझा पराभव करण्यासाठी राहुल गांधीजी हातात संविधान घेऊन फिरले. त्यांनी म्हटलं की देशाचे प्रधानमंत्री जर नरेंद्र मोदीजी झाले तर संविधान संपतील. अरे कोणाचा बापही वरतून खाली उतरला तर माझे संविधानाला हात लावू शकत नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा. त्यांनी म्हटलं की जर ते निवडून आले तर प्रत्येक गोरगरिबांच्या खात्यात टकाटक 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 8,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात पोहोचवतात. साडे 8 आले काय?